हे ध्यानात आहे ना. परमार्थाला भरपूर लागतात बर का, परमार्थाला कोट्यानी लागतात, पण कोट्याची कोटी जातात का साध्यापर्यंत? प्राप्तीपर्यंत जात नाही. जसं मोहर आंब्याला भरपूर लागतो, पण तेवढे फळ लागत नाही. ते फळ लागले तेवढे देठाला राहत नाही, देठाला लागले तेवढे पाडाला लागत नाही, आणि जेवढे पाडाला लागले तेवढेचे तेवढे पिकत नाही. हे जसं उदाहरण आहे ना, तसं परमार्थाला लागलेले भरपूर असतात, भरपूर दिसतात, पण एवढे परमार्थाला लागून सुद्धा साध्यापर्यंत प्राप्तीपर्यंत का जात नाहीत? भक्ती करतात, पण भक्ती करूनही प्राप्तीपर्यंत जात नाहीत. का जात नाहीत? नियम असा आहे, साधू संतांनी शास्त्रामध्ये वर्णन आहे, भक्ती केली की प्राप्ती 100% होती. भक्ती केली की प्राप्ती होतेच, पण भक्ती करूनही प्राप्ती होत नाही. समजून जायचं भक्तीचं साधन कुठेतरी चुकत असावं. विठाला ज्यांनी ज्यांनी भक्ती केली त्यांना त्यांना प्राप्ती झाली, असे साधू संतांचे उद्गार आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे उद्गार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवाची भक्ती केली आणि आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं, आम्ही साध्यापर्यंत जाऊन पोहोचलो. कशाप्रमाणे? जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, सदा नाम घोष करू हरी गाथा, या अभंगामध्ये संपूर्ण अभंगामध्ये महाराज फलश्रुती सांगतात. सदा नाम घोष करू हरी कथा, फलश्रुती तेने सदा चित्ता समाधान. किती समाधान मिळालं? महाराज म्हणतात, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर असो. अजून काय मिळालं? असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागू नेदू पाप पुण्याला. ही परमार्थामधून मिळणारी प्राप्ती आहे. नाथ महाराजांना विचारलं, नाथ महाराजाचा अनुभव तोच आहे बघा. अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवे. नाथ बाबा सांगतात, मी जगन्नाथाच्या चरणावर चित्त समर्पित केलं, भक्ती केली, आणि भक्तीच्या मोबदला माझ्या जीवनात काय मिळाला? तर त्रैलोक्यामध्ये मला फक्त आनंदच आनंद मिळतोय. त्रैलोक्याकडे पाहत असताना आनंदाशिवाय दुसरी प्रतीती कोणतीच येत नाही. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, त्रैलोक्यामध्ये फक्त आनंदच आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सर्व आनंदाची सृष्टी झाली. ज्ञानराज माऊलींना विचारलं, माऊली तुम्हीही देवाची भक्ती करता, मग तुम्हाला देवाची भक्ती केल्यानंतर तुम्हाला प्राप्ती काय झाली? तर ज्ञानराज माऊली तर यांच्या पुढे जाऊन सांगतात, महाराज माऊलीचा सुंदर अभंग आहे. माऊली वर्णन करतात, आनंद रे आजे आनंद रे, आनंद रे आजे आनंद रे, आनंद रे आजे आनंद रे, आनंद रे आजे आनंद रे. सबाया भंगारे आवना परमान तुरा, सबाया भंगारे आवना परमान तुरे, सबाया भंगारे आवना परमान तुरे, आज आपणही छातीला हात ठोकून म्हणायचं. आता जे चाललं ना, आनंद रे आजी आनंद रे. महाराज हा चाललेला
सुद्धा नाहीये. मग ज्ञानराज माऊली या ठिकाणी वर्णन करतात आनंदुरे आजी आनंदुरे सभा अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. आत आनंद बाहेर आनंद जिकडे पाहिजे तिकडे आनंदच आनंद. म्हणजे परमार्थ केला भक्ती केली